वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी घरच्या घरी एकदम हेल्दी असा स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण कुठेही मैदा न वापरता प्युअर गव्हाच्या पिठापासून मस्त असे नमकपारे बनवलेले आहेत। एकदम कुरकुरीत होतात। एकदा बनवले की महिनाभर असेच कुरकुरीत राहतात। रेसिपी सुरू करूयात। यासाठी मी 1.5 कप स्वच्छ चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला 1/3 कप बारीक रवा घ्यायचा आहे, चिरोटी रवा। हा रवा नसेल तर आपला नॉर्मल रवा मिक्सरला फिरवून वापरा। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा काळे तीळ घालायचं आहे। या ठिकाणी मी घातलेला आहे अर्धा चमचा ओवा। हा ओवा आपल्याला हातावर कुस्करून घालायचा, म्हणजे ह्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता काय करायचं आहे की 1 चमचा तेल घालायचं आहे। हा मोठा पोहे खाण्याचा चमचा आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा तूप घालायचं आहे। तुम्ही 2 चमचे पूर्ण तेल किंवा पूर्ण तूप वापरू शकता। आता हे तेल आणि तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 5 मिनटं हे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता पीठ मळण्यासाठी आपल्याला हलकं कोमट पाणी या ठिकाणी वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत घट्ट गोळा मळून घ्यायचा। लक्षात घ्या, आपण हे नमकपारे गव्हाच्या पिठाचे बनवत आहोत, यासाठी यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आणि पीठ आपल्याला शक्य होईल तितकं घट्ट मळायचं। यामुळे हे नमकपारे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। तर मी थोडं थोडं पाणी घालत एकदम घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही अजून देखील एलियानाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। तर हे पहा, ह्या पिठाचं टेक्स्चर अशा प्रकारे झालेलं आहे, परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। पुन्हा पीठ एकसारखं करूयात आणि ह्यावर झाकून 10 मिनटासाठी रवा भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। 10 मिनटामध्ये रवा छान भिजला जातो, कारण आपण बारीक रवा वापरलेला आहे। आणि आता पुन्हा हे हातावर एकसारखं करून घ्यायचं आणि या पिठाचे आपल्याला एकसारखे 3 भाग करून घ्यायचे आहेत। आता मी खाली किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे। हे गोळा हातावर एकसारखा करून घ्यायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची। शक्य होईल तेवढं आपल्याला बिना पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे। गरज वाटल्यास थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि एकदम पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर हे पहा, आपलं पीठ एकदम परफेक्ट मळलेलं आहे। आता या ठिकाणी 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 2 चमचे तेल वापरून छान अशी मी पेस्ट तयार केलेली आहे। ही पेस्ट आपल्याला यावर घ्यायची आणि सर्व पोळीला व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत लावून घ्यायची आहे। त्यानंतर एक बाजू उचलायची आणि अर्ध्यावर अशा प्रकारे फोल्ड करायची, ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पुन्हा ही पेस्ट यावर व्यवस्थित लावून घ्यायची आहे। त्यानंतर याच्या समोरची बाजू याच्यावरती आपल्याला अपोजिट साईडला फोल्ड करून घ्यायची। पुन्हा आपली जी पेस्ट आहे ती यावर लावून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेला जो हाफ पार्ट आहे तो यावर आपल्याला असा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित अलगद हाताने प्रेस करायचं आणि ही जी पट्टी आहे ना, ही आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची। एकदम हलक्या हाताने ही पट्टी लाटायची, कुठेही प्रेस करायची नाही। तर तुम्ही पाहू शकता, मी शक्य होईल तितकी पातळ ह्याची पट्टी लाटून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे की एक धारदार चाकू घ्यायचा आणि ह्यापनी अशा प्रकारे स्ट्रिप्स आपल्याला कट करायचे। तुम्हाला केवढे मोठे केवढे बारीक हवे तेवढे तुम्ही कट करू शकता, पण ही परफेक्ट साईज आहे, तुम्ही पाहू शकता। तर 1.5 कपामध्ये एवढे नमकपारे तयार झालेले आहेत। आता तेलाचं तापमान एकदम हलकं तेल गरम असावं की गोळा टाकला की अगदी हलके बुडबुडे येतात। ह्याच पॉईंटला आपल्याला नमकपारे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर नमकपारे घातल्यानंतर लगेचच यामध्ये चमचा अजिबात लावायचा नाही। हे थोडंसं तेलामध्ये सेट होऊ द्यायचं। बुडबुडे कमी झाले की चमच्याच्या साहाय्याने फक्त असं हे गोल गोल फिरवायचं। तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हे करत आहे, अशाच प्रकारे हे गोल गोल फिरवायचं आहे। अजिबात यामध्ये झाऱ्या घालायचा नाही। तर हे पहा, गोल गोल फिरवत सर्व बाजूनी छान बदामी रंगावर आपल्याला हे नमकपारे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 7 ते 8 मिनटामध्ये छान मीडियम टू लो फ्लेमवर नमकपारे फ्राय करून झालेले आहेत। आता सर्व नमकपारे याच प्रकारे मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि ह्याचं टेक्स्चर, कलर तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट आलेले आहेत। सर्व नमकपारेंना मी अशी जाळीमध्ये काढून घेतलेले आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल आहे ना, हे सर्व ताटामध्ये उतरलं जातं आणि नमकपारे अजिबात तेलकट बनत नाहीत। एकदम खमंग, खुसखुशीत
आणि चटपटीत असे नमकपारे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला तिखट खायचे असतील ना तर यामध्ये आमचूर पावडर, चाट मसाला आणि आपलं लाल तिखट मिक्स करून यावर घालू शकता, किंवा हे असेच प्लेन देखील खाण्यासाठी अप्रतिम लागतात। थंड झाले की एअरटाईट कंटेनरमध्ये भरून महिनाभर तुम्ही हे खाऊ शकता। हे किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।